जब कोई बात बिगड़ जाए, कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा हो हमनवाज। ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा हमनवाज। नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। पहा ना, जब कोई था जब कोई ना, जिंदगी में देना साथ तू मेरा हमनवाज। जब कोई मुश्किल पड़ जाए, बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात असं घडत असतं, काही मुश्किल निर्माण होत असतात, काही संकट निर्माण होत असतात, आणि ही संकट निर्माण करणारी कोण असतात हो? माणसंच असतात ना। मग ही अशी माणसं काय करत असतात, जाणून बुजून आपणाला संकटात पाडत असतात, म्हणजेच आपणाला टेन्शन देत असतात। मग या टेन्शन देणाऱ्या लोकांना धडा शिकवायलाच हवा ना। मग हा टेन्शन देणाऱ्या लोकांना धडा कसा शिकवायचा? अगदी सोपं आहे। पहा, काही माणसं अशी असतात, आपलं मनोधैर्य मुद्दा म्हणून खचवण्याचा प्रयत्न करतात, आपलं मनोबल खचावं असं या लोकांना वाटत असतं, आणि त्यामुळं जाणून बुजून मग ही माणसं काय करतात, त्रास देतात। उगीच काहीतरी बोलायचं, काहीतरी टोमणे द्यायचं, जेणेकरून आपणाला राग यावा असं वाटतं यांना। पण आपण समोरच्या व्यक्तीनं काही बोललं म्हणून खचून जायचं नाही। ही माणसं अशी का वागतात, याचं कारणं बरीचशी आहेत। पहिलं म्हणजे यश। तुमचं यश जे असतं ना, ते माणसाला पाहवत नाही आहे। मग अशा माणसांना कसं आपण उत्तर द्यायचं? ही टेन्शन येणारी जी माणसं आहेत ना, तर यांना उत्तर कसं द्यायचं? यांना उत्तर देण्यासाठी पहिला पर्याय म्हणजे यश तुमचं त्यांना पाहवत नाही, तुमची प्रगती त्यांना पाहवत नसते। मग अशा वेळेस काय करायचं? तुमची प्रगती पाहवत नाही आहे तर अशा माणसांना त्यांना वाटतं की आपण चिडून जाऊन त्यांना उत्तर देईल, तर आपण चिडायचं नाही, आपण शांत राहायचं आहे। अशा वेळेला तुम्ही तुमच्या कामाकडे फोकस करायचा आहे, त्या माणसांच्यावर फोकस नाही करायचा। नाहीतर मग काय होतं, आपलं दुर्लक्ष होतं कामातून। ही माणसं जाणून बुजून अशी करत असतात, आपलं यश त्यांना पाहवत नाही आहे। पहा, इथं सांगावं वाटतं, जेव्हा गरुड वरून जात असतो आणि गरुड जात असताना खालून ते कावळे पाहत असतात, कावळ्यांची टोळी, आणि कावळ्यांना सवय असते कुरघोडी करणं, पण गरुड जो असतो ना, तो गरुड यांच्याकडे लक्ष देत नाही, तो अधिक उंच झेप घेतो, तो कावळ्याशी वाद घालायला खाली येत नाही। गरुड कधी खाली येत नाही, तर तो उंचावर जातो। तर तसं तुम्हाला गरुडाप्रमाणे राहायचं आहे, उंचावर जायचं आहे, खाली यायचं नाही। जशी माणसं खालच्या पातळीवर येऊन तुम्हाला त्रास देतात ना, तर आपण खाली यायचं नाही, तर गरुड आपण सदैव लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ही माणसं तुम्हाला त्रास देणार नाही। आणि दुसरं म्हणजे काय, शांत राहायचं आहे। शांत राहूनच यांना उत्तर द्यायचं आहे। त्यांचं मन काय असतं, आपलं संतुलन ढळलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं, तर आपल्या मनाचं संतुलन अजिबात ढळू द्यायचं नाही। तुम्ही त्यांच्याशी वाद अजिबात घालायचा नाही, अगदी हसून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं। वाद घालत बसून आपला वेळ वाया घालवायचा मुळीच नाही। पहा, असं म्हटलं जातं, सिंह गाढवावर नाराज होत नाही, कारण सिंहाला माहीत असतं गाढव हे शेवटी गाढवच आहे, ते त्याचंच कृत्य करणार आहे। पण सिंह काय असतो, जंगलचा राजा असतो, तो गाढवाच्या नादी लागत नसतो, तो त्याचं कार्य करत असतो। तर आपण सिंह सतत डोळ्यासमोर ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीनं आपण म्हणजे आपल्या ध्येयावर फोकस ठेवायचा आहे। टेन्शन येणाऱ्या लोकांपासून लांब राहायचं, त्यांना अशा पद्धतीनं धडा द्यायचा आहे। आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःचं मूल्य ओळखा। तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखा। जे टीका करणारे लोक असतात ना, त्यांच्यापासून लांब राहायचं, त्यांची ती क्षमताच नसते,
त्यांच्याकडे ती क्षमता नाही जी क्षमता आपल्याकडे आहे. त्यामुळे ही जी टीका करणारी माणसं असतात ना, यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायचं. ते जाणून बुजून असं करत असतात. पण जेव्हा आपण आपलं मूल्य ओळखतो की आपल्याकडं कोणतं कौशल्य आहे, आपल्याकडं काय गुण आहे आणि ते गुण कसं विकसित करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे. मग अशा या लोकांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. अशा पद्धतीने यांना धडा शिकवायचा आहे. जसं की सोनं जे असतं, सोनं चिखलात पडलं म्हणून त्याचं मूल्य कमी होतं का हो? नाही होत ना. सोनं हे सोनंच असतं. सोनं कुठंही जाऊ दे, त्याचं मूल्य कधी कमी होत नसतं. त्यामुळे आपण आपलं मूल्य ओळखायचं आणि हा जो चिखल आहे ना, याच्याकडे दुर्लक्ष करायचा. टेन्शन देणाऱ्या लोकांच्याकडे पूर्णतः आपण दुर्लक्ष करायचं आहे. त्याच्यात आपण अडकून राहायचं नाही. आपण सोनं पाहायचं, त्या सोन्याची झळाळी पाहायची. म्हणजेच आपण आपले आंतरिक गुण ओळखायचे. या लोकांना सवयच असते असं बोलायचं. ही लोकही अशाच प्रवृत्तीचे असतात असं म्हणून सोडून द्यायचं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्यांना उत्तर द्यायचं आहे ना, टेन्शन देणाऱ्या लोकांना, ते कृतीतून द्यायचं आहे. शब्दातून मुळीच द्यायचं नाही. आपले शब्द विनाकारण वाया घालवायचे नाहीत. पहा, कृतीतून उत्तर द्या म्हणजेच काय? पहा, बऱ्याच वेळेला असं होतं, तुम्ही जिथं काम करता तिथं तुमचे सहकारी असतात, तुमच्यावर काही टीका करतात, परंतु तुम्ही काय करायचं आहे? त्या टीकेकडे दुर्लक्ष करायचं आहे. पहा, बऱ्याच क्षेत्रामध्ये असं आपणाला दिसतं, जिथं आपण काम करतो ना, तिथं आपलेच सहकारी असतात, आपणाला त्रास देत असतात. बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. त्यांचं ना आपलं काम बरोबरीचंच असतं, तरीसुद्धा या सहकाऱ्यांना गप्प बसवत नाही आहे. मागे पुढे बॉसच्या करायची यांना सवय असते. आणि मग काय करायचं? चुगली करायची, काहीतरी जाऊन त्यांना सांगायचं, जेणेकरून आपणाला कसा त्रास होईल हे ते पाहत असतात. आणि आपण किती श्रेष्ठ आहोत हे त्या बॉस पुढं दाखवत असतात. पण त्याला कुठं माहीत असतं, या व्यक्तीला दुसऱ्याचं काहीतरी येऊन सांगायची सवय आहे. म्हणजे ही व्यक्ती काय आहे? स्वभावाने स्थिर नाही, स्वतःच्या मनाची नाही. ही व्यक्ती कशी आहे? द्वेष करणारी आहे. हे बॉसनं सुद्धा ओळखलेलं असतं. कारण बॉसला माहीत असतं कधी काळी हा सुद्धा आपली चुगली करून बाहेर सांगत असेल. मग ज्या अर्थी याला चुगली करायची सवय आहे, तो चुगली करणारी व्यक्ती कधी गप्प बसत नसते. त्याला त्याची प्रवृत्तीच असते. याचं त्याला सांगणं, त्याचं याला सांगणं. त्याच्यामुळे या माणसांना जर वाटत असेल ना, सहकाऱ्यांना, मी फार मोठा, मी फार शहाणा, आणि मग आविर्भाव आणतात मोठा, तर हे चुकीच आहे. अशा वेळेला शांत बसून आपण आपल्या कृतीतून त्याला उत्तर द्यायचं आहे, जेणेकरून साहजिकच त्याला त्याच्या मनाला काहीतरी जाणवेल. तर अशा पद्धतीनं म्हणजे या टॉक्सिक लोकांपासून आपण दूर राहायचं आहे. हे एक टॉक्सिन आहे असं समजा, ते फेकून द्यायचं आहे. तर असे हे टॉक्सिक लोक बोलायचे. तर याच्यापासून दूर राहायचं आहे. हे लोक कशी असतात? एक विषारी लोक म्हणावे लागतील, टेन्शन देणारी लोक म्हणजे. तर या विषारी लोकांपासून दूर राहायचं आहे. आणि कधीकधी आपण जाणून बुजून त्यांच्या प्रश्नांना उत्तर हसून द्यायचं आहे, जेणेकरून त्यांनाच अपमानित झाल्यासारखं वाटेल. थोडीशी स्माईल द्यायची आणि पुढं जायचं आहे. त्यांना कळेल की आपण इथं चुकलेलो आहोत. काही लोक असतात अशा प्रवृत्तीची. विनाकारण टेन्शन द्यायचं, विनाकारण समोरच्या व्यक्तीला टोचून बोलायचं, टोमणे द्यायचं, त्याला काहीतरी लागेल असं वागायचं. तर अशा व्यक्तींना हसून दूर करायचं आहे. त्यांचीच बोटं आपण त्यांच्या डोळ्यात घालायचं आहे, जेणेकरून साहजिकच ते काय होतील? मग थोडेसे खिजले जातील, अवमानित झाल्यासारखे होतील. तर टेन्शन देणाऱ्या लोकांच्या पासून आपण काय करायचं आहे? दूर राहायचं आहे. तिथं आपला वेळ खर्ची घालवायचा नाही. आपणाला माहीत आहे ही माणसं याच प्रवृत्तीची आहे. आपणालाच काय, साऱ्या जगाला माहीत असतं. आपल्या सहकाऱ्यांना, आपल्याबरोबर जे असलेले जे काही 4 सहकारी आहे ना, त्यांनाही माहीत असतं ही माणसं टेन्शन देणारीच आहेत. मुद्दाम जाणून बुजून लवकर यायचं. पहा यांची खोड काय असते, आपणाला त्रास कसा द्यायचा. जाणून बुजून त्या दिवशी लवकर यायचं. आणि आपण 1 मिनिट वेळ झाला असेल तर ते बॉसच्या निदर्शनास आणून द्यायचं. पण बॉसलाही माहीत असतं ही जी व्यक्ती वेळानं आली ना, ही व्यक्ती विनाकारण वेळानं आलेली नाही, काहीतरी कारण असेल. ही व्यक्ती रोज येत नाही वेळानं. आणि मग अशा पद्धतीनं त्याची बोटं त्याच्याच डोळ्यात जात असतात. म्हणजे अशा लोकांना आपण असाच धडा द्यायचा असतो. आपले शब्द वाया घालवायचे मुळीच नाही. आपण हसूनच यांना
उत्तर द्यायचं आहे. आणि म्हणूनच या कारस्थानी लोकांपासून आपण काय करायचं आहे, संयमी राहायचं आहे. हे मुद्दाम आपणाला उकसण्याचा प्रयत्न करतात, आपणाला बोलण्याचा प्रयत्न करतात, राग आणण्याचा प्रयत्न करतात, पण आपण राग येऊ द्यायचा नाही. आपण संयमीच राहायचं आहे. म्हणजे साहजिकच या माणसांना वाटतात आपलं इथं काही हत्यार चालत नाही आणि ही माणसं मग दूर होत असतात. आणि त्यामुळंच योग्य वेळी उत्तर द्या. योग्य वेळी म्हणजे काय, योग्य वेळेची वाट पहा आणि मग या लोकांना उत्तर तुम्ही द्या. लगेच उत्तर देऊ नका, भावनिक होऊ नका, लगेच चिडून जाऊ नका, लगेच राग उत्पन्न करू नका. योग्य वेळेची वाट पहा आणि त्या वेळेला त्यांना उत्तर द्या. आणि तुमचं उत्तर हे तुमच्या कृतीतून असेल, शब्दातून नाही. तुमचं उत्तर हसून असेल, हे सदैव लक्षात ठेवा. तर अशा या टेन्शन देणाऱ्या माणसापासून सदैव दूर राहायचं आहे. कसे वाटले विचार अवश्य सांगा. खरंच जर तुम्हाला हे विचार, सकारात्मक विचार जर अगदी मनापासून आवडले असतील तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. मग अशा प्रकारे अजूनही आपण असे काही नवनवीन व्हिडिओ सकारात्मक, जेणेकरून मोटिवेशन तुमचं होईल, प्रेरणा देणारे असतील, असे व्हिडिओ आपण रोजच घेऊन येत आहे. जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच मला सांगा. चला, धन्यवाद. जब वो मिले मुझे पहली बार, उनसे हो गई आंखें चार, उनसे हो गई आंखें चार. तर हे 4 डोळे करण्यापासून थांबा तुम्ही आणि हसून यांना उत्तर द्या. चला, धन्यवाद.